सोपानाप्पा काका चव्हाण, रत्नेंद्र ढिले, अनिता तुकाराम ढिले, चित्र संदीप पाटील मोठे यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्यांच्या मनापासून स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांची उपस्थिती 100% सभा क्रमांक 33 मध्ये तुतारी वाजणार हे आत्मविश्वासाने या ठिकाणी जाहीर करतो. महाराष्ट्रामध्ये पुणे महानगरपालिकेची चर्चा फार खाली झालेली आहे. मला पत्रकार विचारत होते पुणे राष्ट्रवादीचं काय, एकच उत्तर दिलं की सध्या या देशामध्ये, राज्यामध्ये आणि पुण्यामध्ये ही काही सत्तेची मस्ती आहे. हुकुमशाही, दडपशाही, 64 उमदार बिनविरोध निवडून येतात. ही भाजपची लोकशाही आहे. दबाव तंत्र इतकं असतं ते उमेदवारांना घरामध्ये कोंडून ठेवून देतात. याही प्रभागामध्ये आदरणीय पवार साहेबांनी आणि सुप्रियाताईंनी फार प्रेम केलं. काकांसारखे आपण सर्वजण पवार साहेबांनी सुप्रियाताईंवर नितांत अशा प्रकारचा विश्वास टाकला. काही लोक आम्हाला शेवटच्या क्षणाला सोडून गेले. मी मगाशी अध्यक्षांना म्हणालो तर काकांना त्यावेळेला संधी दिली असती तर निष्ठेने तरी ते राहिले असते. सत्याचा तरुणाला पण प्रामाणिकपणाने सांगतो, लढाईच्या काळामध्ये जे बदल करून जातात ते जनतेच्या मनामध्ये उतरून जातात. जो निष्ठेने लढतो, प्रामाणिकपणाने उभा राहतो, परिणामाचा विचार न करता संघर्ष करतो, त्याला जनता निर्णय देऊन विजयी करते. हा महाराष्ट्राचा विचार विनंती एवढी करण्यासाठी आलेलो आहे. सुप्रियाताईंनी त्यावेळेला काका आघाडी होत होती, इंग्रजांच्या माझ्या नाते आमचे चारही उमेदवारांना तिथे जागा मिळावी आणि ती तुतारीवरच मिळावी असा आग्रह सुप्रियाताईंनी दिला आणि अधिकाऱ्यांनी तो सुद्धा मान्य केला. काय प्रचार होतो, सत्तेमध्ये असताना सुद्धा सत्तेमधल्या माणसांना सुद्धा धमकी दिली जाते. वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं. याच पुणे महानगरपालिकेच्या या ऐतिहासिक होणाऱ्या निवडणुकीला आपण दाखवून देऊ या 4 नगरसेवक जे आहेत ते निवडून तर ऐतिहासिक मताने आणायचे आहेत. महापौर कोणाचा होणार हे 4 नगरसेवक इथे ठरवतील. तो राष्ट्रवादीचा कोणाचा प्रकारचा विचार केला इथे आम्हाला 100% विश्वास आहे. तो विश्वास प्रभाग क्रमांक 33 मध्ये आहे. विनंती करतो त्या नेत्यांनी पूर्ण आयुष्य पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घालवलं, स्वाभिमानाच्या राजकारणामध्ये घालवलं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे मावळे काय करतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र इथं आहे. आम्हाला ही प्रेरणा आहे. छत्रपतींचे आम्ही मावळे आहोत आणि हे मावळे दाखवून हे महाराष्ट्रामध्ये
कपट नीतीने आणि कूटनीतीने राज्य करता येत नाही, सत्ता घेता येत नाही. महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा राहतो. मग ती जनता कोणत्या जाती धर्माची असो, गरीब असो, तर ती ज्या वेळेला पेटली होते तेव्हा क्रांती होते. आणि ही क्रांती पुण्यामध्ये 100% होईल हा विश्वास व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना एवढी विनंती करेल, 15 तारखेपर्यंत अहोरात्र कष्ट करूया आणि पुण्याच्या प्रभागामध्ये सर्वात जास्त मतांनी पुढे उमेदवार निवडून आले असतील तर 33 प्रभागांमधले तुतारीवाले उमेदवार निवडून आले हा इतिहास करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. महाराष्ट्राचा हुंकार थरथर दिल्लीचा दरबार. महाराष्ट्राचा हुंकार थरथर दिल्लीचा दरबार.